मेष राशी 8 ते 14 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, डिसेंबरचा दुसरा आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो। या आठवड्यात कोणत्याही प्रमुख ग्रहाच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही। 8 ते 14 डिसेंबर या आठवड्याबद्दल राक्षसांचा गुरु शुक्र आणि बुद्धीचा दाता बुध हे त्यांचे स्थान बदलणार आहेत। या आठवड्यात शुक्र वृश्चिक राशीत राहील आणि 9 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल। अशा परिस्थितीत हा आठवडा मेष राशीच्या लोकांना पूर्ण भाग्य आणि संपत्तीत वाढ होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी संपूर्ण आठवडा कसा असेल। मेष राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल। मंगळ तुमच्या भाग्याचे घर सक्रिय करत आहे, ज्यामुळे तुम्हाला अढळ धैर्य आणि निर्णय क्षमता मिळेल। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली करिअरची कामे लवकर पूर्ण होतील। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून प्रशंसा आणि नवीन भूमिका मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायात भागीदारीमुळे फायदे होतील, परंतु कायदेशीर कागदपत्रांचा काळजीपूर्वक आढावा घ्या। या आठवडा पैशाच्या बाबतीत मध्यम आहे। गुरु वक्र आहे, म्हणून तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते। गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे, परंतु अल्पकालीन गुंतवणुकीवर टिकून राहा। शेअर बाजारात नफा अपेक्षित आहे, परंतु लोभ टाळा। आरोग्य सामान्य राहील, परंतु रक्तदाब, मायग्रेन आणि निद्रानाश तुम्हाला त्रास देऊ शकतात। योग आणि प्राणायाम फायदेशीर ठरतील। कुटुंबात सुसंवाद राहील आणि मुलांचे करिअर आनंद देईल। प्रेमसंबंध जवळ येतील, परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावनिक मूड समजून घ्यावा लागेल। वैवाहिक जीवन आनंददायी असेल। प्रवास विशेषतः धार्मिक फलदायी असेल। आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा ऊर्जेने भरलेला आहे। मनात भक्ती आणि धैर्य दोन्ही मजबूत असतील। मेष राशीला या आठवड्यात खूप शुभ फळ मिळेल। तुम्हाला नवीन मार्ग सापडतील। नवीन विचार संधी मिळवून देतील। तुमचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता वाढेल, पण या आठवड्यात कोणत्याही कामात घाई करू नका। या आठवड्यात भावनिक होऊन नाही तर बुद्धीने निर्णय घ्या। तुमच्या कामाच्या गतीत वाढ होईल। नोकरीत नवे प्रकल्प सुरू कराल। वरिष्ठ काही महत्त्वाची जबाबदारी देतील। कार्यक्षेत्रात ऊर्जा वाढेल। अडकलेली कामे पूर्ण होतील। ऑफिसमध्ये तुमच्या नेतृत्वाची चर्चा होईल। नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळेल। व्यावसायिकांना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार मिळतील। तुमची व्यवसायात प्रगती होईल। मेष राशीची आर्थिक स्थिती चांगली असेल, पण गुंतवणूक करताना घाई करू नका। या आठवड्यात थकलेली रक्कम मिळेल। शेअर मार्केट व मोठ्या व्यवहारात निर्णय घ्याल। वाहन, घर, मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी आठवडा शुभ असेल। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल। नवीन विषय समजायला सोपे जातील। तुमच्या अभ्यासात प्रगती होईल। स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, पण थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल। तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल, पण सातत्य ठेवावे लागेल। मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडे नरम गरम राहील, त्यामुळे काळजी घ्यावी लागेल। तुम्हाला गॅस, पोटाच्या तक्रारी, थकवा व डोकेदुखी जाणवेल, त्यामुळे चालणे, योग व ध्यान यांचा अवलंब करा। यामुळे आरोग्य चांगले राहील। मेष राशीच्या कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील। घरी पाहुण्यांचे आगमन होईल। भावंडांशी नाते अधिक जवळ येईल। आई वडिलांची साथ मिळेल। पूर्वी तुटलेली नाते पुन्हा जुळून येण्याची शक्यता आहे। तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवता येईल। मेष राशीच्या प्रेमजीवनात आनंदाचे क्षण येतील। प्रेमसंबंधात गोडवा वाढेल। जोडीदारासोबत चर्चा कराल। तुमचे प्रेमाचे नाते बहरेल। मेष राशीच्या वैवाहिक जीवनात गोड क्षण अनुभवता येतील। तुम्हाला एकमेकांची साथ लाभेल। वैवाहिक जीवनात ताळमेळ राहील। एकंदरीतच 8 ते 14 डिसेंबर या आठवड्यात दूरदूरचे संबंध, स्वविकास, सामायिक आर्थिक परिस्थिती आणि नातेसंबंधाभोवतीचे विशेष लक्ष केंद्रित करतात। तुम्हाला तुमची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी आणि तुमचा दृष्टिकोन वाढवणारे अनुभव शोधण्यासाठी आकर्षित वाटू शकते। काही काळापासून शांत असलेल्या भावना पुन्हा उलगडू शकतात, त्यामुळे स्वतःला अधिक स्पष्टपणे व्यक्त करण्याची इच्छा निर्माण होते। तुमच्या नातेसंबंधांमध्ये परस्पर समजूतदारपणा महत्त्वाचा बनतो, तर आर्थिक बाबी अधिक जाणीवपूर्वक हाताळण्याची तुमची प्रवृत्ती अधिक मजबूत होते। वैयक्तिक विकासाकडे पावले उचलणे ताजेतवाने वाटेल। या आठवड्यात लहान बदल देखील अर्थपूर्ण फरक करू शकतात। एकंदरीतच मेष राशीसाठी हा आठवडा चांगला राहील। तुम्हाला तुमच्या आत एक नवीन ऊर्जा जाणवेल, जी तुमच्या कामात खूप मदत करेल। तुमचे प्रलंबित काम या आठवड्यात पूर्ण होऊ शकते। या व्यतिरिक्त तुमच्या कुटुंबात एक महत्त्वाचा आनंद येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप आनंद होईल। या आठवड्यात तुम्हाला तुमचे प्रलंबित निधी मिळू शकेल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल। या आठवड्यात आत्मशोधाची संधी आहे।
ब्रह्मांड तुम्हाला नवीन तत्त्वज्ञानाचा शोध घेण्यास आणि तुमच्या वैयक्तिक क्षितिजांचा विस्तार करण्यास प्रोत्साहित करते. मंगळवार हा सर्जनशील ऊर्जेचा एक स्फोट देतो, जो प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी आदर्श आहे. मंगळ तुमच्या आर्थिक क्षेत्रातून प्रवास करत असताना भविष्यातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी तुमचे बजेट आणि खर्चाच्या सवयींचे पुनर्मूल्यांकन करण्याचा विचार करा. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली भावना तीव्र होत असल्याने आठवड्याच्या मध्यापर्यंत नातेसंबंधांवर काही लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते. गैरसमज दूर करण्यासाठी आणि तुमचे संबंध मजबूत करण्यासाठी हा चांगला काळ आहे. आठवड्याचा शेवट शांततापूर्ण आराम प्रदान करतो, जो चिंतन आणि विश्रांतीसाठी परिपूर्ण आहे. येणाऱ्या आव्हानांसाठी आणि योजना करण्यासाठी हा वेळ काढा. नेटवर्किंग फलदायी ठरेल. नवीन संबंध अनपेक्षित फायदे देऊ शकतात. स्वप्ने आणि अंतर्ज्ञानाकडे लक्ष द्या, कारण ते महत्त्वाचे संदेश देतात. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी अधिक सुसंगत वाटेल, जे तुम्हाला पुढील साहसांसाठी तयार करेल. एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.